नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचं आपलं सेगमेंट आहे नॉन पॉलिटिकल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, या सेगमेंटमध्ये आपण राजकीय व्यक्तिमत्वाची अराजकीय मुलाखत घेतो. विषय असा असतो की आपल्याला एखादं व्यक्तिमत्व राजकारणामधलं त्याचं काम, त्याचं स्थान आपल्याला माहीत असतं, पण त्या पलीकडं ती व्यक्ती कशी आहे, कसा विचार करते, त्याची कौटुंबिक स्थिती काय आहे, सामाजिक त्यांचे विचार काय आहेत, हे समजून घेणं मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणून आपण हा सेगमेंट सुरू केला होता. आज आपण आहोत आत्ता उरण ईश्वरपूरमध्ये आणि आपण आत्ता आहोत या वेळचे या भागातले नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आनंदराव दादा मलगुंडे. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो दादा. यांच्याशी आज बोलण्याचा योग आला. मी पहिल्यांदाच या भागामध्ये आलो आणि दादांनी यथोचित आणि दादांनी माझं खूप उत्तम स्वागत केलं. आज आपण त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहेत, तर सुरुवात करूया. मी जेव्हा इथं आलो उरण ईश्वरपूरमध्ये, तेव्हा माझं खूप मित्रांनी छान स्वागत केलं. इथं घरी आलो तुमच्या, आणि घरी आल्यावर मला हे पेय प्यायला मिळालं पहिल्यांदा. आणि हे मी पिऊन बघितलं. हे यापूर्वी असं प्यायलो नव्हतं मी. आणि मला असं कळलं की ह्याचा शोध दादा तुम्ही लावलाय. तर हा काय प्रकार आहे, म्हणजे तुम्ही हा कसा काय शोध लावला, कधी लावला, आणि त्याचा काय किस्सा आहे? एकदम काय नाही, 1972 साली दुष्काळ पडला होता संपूर्ण महाराष्ट्रात. त्यावेळी आम्ही इस्लामपूरमध्ये आमची एस टी स्टँड जवळ शेजारी जागा आहे, त्या जाग्यात आमच्या वडिलांनी आम्हाला कोल्ड्रिंक हाऊसचं दुकान काढलं होतं आम्ही. बरं. त्या कोल्ड्रिंक हाऊसचा व्यवसाय आम्ही 1972 साली दुष्काळात चालू केला. म्हणजे तसं आम्ही शेतकरी कुटुंब, प्रथमच व्यापारात आम्ही ते कोल्ड्रिंक हाऊस 72 साली चालू केलं. त्यावेळी ही लस्सी म्हणून हा प्रकार आहे, आम्ही त्यावेळी तो चालू केला. आणि चांगल्यापैकी दुष्काळ साली ते आमचं दुकान चाललं होतं. ते दुष्काळ साली 72 पासून आम्ही 80-82 पर्यंत हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू ठेवला. मोक्यावर जागा होती आमची, त्यामुळे चांगला व्यवसाय चालला होता. परत आम्ही 80च्या नंतर परत आम्ही दुसऱ्या व्यवसायात कॉन्ट्रॅक्टरच्या व्यवसायात आम्ही सुरुवात केली. पण मग याच्यामध्ये ही लस्सी इन्व्हेंट कशी काय झाली? नाही, ते असं बघूनच लोकांचं, दुसऱ्यांचं चांगला कुठं माल तयार होतो त्यांच्याकडून मार्गदर्शन करून शिकलो आम्ही. ते अनेकांना माहीत नसेल, पण दादा 1985 पासून सक्रिय राजकारणामध्ये आहेत. नगरसेवक पदी तुम्ही 85 पासून सातत्याने आहात. जवळपास 40 वर्ष झाली तुम्ही या राजकारणामध्ये. या राजकारणामध्ये तुम्ही आता तुमचा कोल्ड्रिंकचा व्यवसाय होता, मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टर झाला. राजकारणामध्ये आपली एवढी मोठी इनिंग होईल असं वाटलं होतं तुम्हाला? नाही वाटलं. ते कशी काय झाले? ते कसं आहे, ते आमच्या कुटुंबाला 1967 सालापासून हा वारसा आहे. माझे वडील 1967 सालापासून इस्लामपूर नगरपालिका नगरसेवक होते. आणि लहानपणी ते काम करत असताना घरी ही वर्दळ असायची लोकांची. ती चहा देणं, पाणी देणं, हे आम्हाला ते काम करावं लागत होतं. ते दिलं की त्यावेळेला तिथं उभा राहून त्या गोष्टी ऐकायच्या, त्यांचं काय चाललं हे ऐकायचं. त्यामुळे ते लहानपणीच कडू त्यावेळेला आम्हाला ते बाळकडू मिळालं आणि त्याचा फायदा चांगला झाला. वडील आमचे त्यावेळेची इंटर शिकलेले आणि हुशार होते. इंग्लिशवर त्यांचं प्रभुत्व होतं चांगलं. नगरपालिकेत सुद्धा बोलताना ते अभ्यास करून बोलत होते. आणि नगरपालिका 1965 हा कायदा ते वाचून त्याचा अभ्यास करून सर्व गोष्टी ते करत होते. तुम्ही किती भावंड? आम्ही 3 भावंड. मी मोठा, माझ्यापेक्षा धाकटे 2 आहेत आणि 4 नंबरची बहीण आहे. ते काय करतात? ते एक डॉक्टर आहेत, एक व्यापारी पद्धतीने शेती बिती करतात. सगळे एकत्रच कुटुंब आहे सगळं. ते शिकले आणि ते वेगळ्या व्यवसायात गेले. व्यवसाय म्हणजे एकत्रच आहे सगळा. बरोबर. पण सगळं आहे, इतर व्यवसाय सांभाळ. तुम्ही कसं काय राजकारणात गेला? ते वडिलांचा वारसा लाभला. तुम्हाला आवडत होतं राजकारण? राजकारण आवडायचं असं नाही. वडिलांचं आम्ही लहान वयातच निधन झालं 1979 साली. त्यामुळं 80-79ला निधन झालं आणि 80ला इस्लामपूर नगरपालिकेत प्रशासक राजवट आली. 80 ते 85 5 वर्षाचा काळ गेला प्रशासक राजवट. आणि 85ला मतदान लागल्यावर मग ते वडिलांच्या बरोबर असणारी जी लोक गावात होती, त्या लोकांनी ह्या क्षेत्रात तुम्हाला आणलं.
85 साली. बरं. आणि ह्या गावात मोठं परिवर्तन झालं. आमच्या नागरिक संघटना म्हणून जी होती त्या नागरिक संघटनेची 31 पैकी 29 नगरसेवक निवडून आले. अरे, एवढा प्रचंड मतांनी विजय झाला. आणि त्यावेळेपासून आदरणीय जयंत पाटील साहेब 90 साली आमदार झाले. 85 साली साहेबांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर नगरपालिकेचं सत्ता परिवर्तन झालं. आणि साहेबांनी लक्ष घातल्यावर ह्या नगरीचं 25-30 वर्षीय साहेबांनी आमदार म्हणून 90 साली सुरुवात केल्यावर ह्या शहराचा विकास करण्यात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. शहराचा विकास, आपण सगळेच जण विकासाबद्दल बोलत असतो. हो. आज 40 वर्ष तुम्ही या राजकारणामध्ये आहे. मी फक्त या अरुणेश्वरपूरबद्दल बोलत नाही आहे. सर्वच गावांमध्ये, सर्वच शहरांमध्ये विकासाच्या नावानं आपण सतत फंड देत असतो, पैसे देत असतो, पण विकास होताना दिसतो का हा प्रश्न असतो. रस्त्यांची दुर्दशा आहे, शाळांची दुर्दशा आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. वीज पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही 40 वर्ष इथं काम करताय. आता तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहात, प्रमुख दावेदार आहात. विकास म्हणजे काय, काय करायला पाहिजे, काय असतो विकास म्हणजे काय आहे? 1985ला आम्ही ज्यावेळी सत्तेवर आलो त्यावेळेला ह्या गावाची लोकसंख्या मर्यादित गाव होतं. बरं. हे गाव तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं बरोबर हा 85 पर्यंत ह्या गावचा विकास कुठल्याही प्रकार म्हणजे छोटं गाव असल्यामुळे झालाच नव्हता. बरोबर. पण ह्या शहराला एक चांगलं नेतृत्व लाभलं आदरणीय जयंत पाटील साहेबासारखा माणसांचं. आणि ते मोठे उच्च शिक्षित असल्यामुळं ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रात चांगल्या होत्या, चांगल्या आहेत, त्या सगळ्या इस्लामपुरात आणण्याचा ह्या 35 वर्षाच्या काळात त्यांनी प्रयत्न केलेला. बरोबर. 85 साली ह्या शहरात पुरेसा पाणी पुरवठा नव्हता. एकदम छोटं शहर होतं. त्यावेळेला पहिल्यांदा सत्ता आल्या पाण्याची स्कीम त्यांनी चांगल्या प्रकारे राबवली. शहराला चांगलं पाणी दिलं. मग हळूहळू रस्त्यांची कामं झाली. हळूहळू तिथून पुढे या 25 वर्षात गावात बागा 2-3 चांगल्या झाल्या आणि चांगल्या प्रकारे गाव वाढायला लागलं. MIDC इथं चांगली आहे, शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत, 2-3-4 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, MBBS कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज, लोक या गावाचं नाव घ्यायला लागले. आणि हे गाव आमचं असं आहे, कधीही म्हणजे महापूर असली संकटे या गावावर कधी नाहीत, कधी म्हणजे असली नाहीत. त्यामुळं 2000 ह्या मागल्या 10-15 वर्षापूर्वी ह्या महापुरामुळं अतिशय नदीकाठच्या लोकांची परिस्थिती बिकट झाली. त्यामुळं प्रत्येक नदीकाठात भागातल्या लोकांनी इस्लामपूर शहरासारख्या ठिकाणी 1-2 गुंठ जागा घेऊन इथं वास्तव्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळं गावाची वाढ आमच्या एकदम झपाट्याने झाली. 1 लाखाच्या पुढे लोकसंख्या जवळजवळ या गावाची झालेली आहे. 62-63,000 64,000 मतदार आहेत इस्लामपुरात आता टोटल. आणि नेतृत्व चांगलं असल्यामुळं सलग 35-40 वर्षीय आदरणीय जयंत पाटील साहेब आमदार आहेत, 20 वर्षे झालं जवळ मंत्री आहेत. त्यामुळं या शहराला त्यांनी या 35 वर्षाच्या काळात मागेल तेवढा निधी दिला सगळा. आणि त्यामुळे या शहराची वाढ अतिशय चांगली. या 40 वर्षानंतर तुम्ही आता नगराध्यक्ष व्हायच्या उंबरठ्यावर आहात. नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला आता पुढं काय दिसतंय, काय करायला पाहिजे, पुढची आव्हानं काय वाटतात तुम्हाला? ह्या शहराचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. शहराचं स्वच्छ पाणी लोकांना मिळालं पाहिजे. ह्या इस्लामपूर शहरातल्या पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो अतिशय मागच्या 2016 साली सत्तांतर झालं, आमची सत्ता गेली 16ला. त्याच्या अगोदर जर पाणी पुरवठा इस्लामपूरचा बघितला तर तुम्ही 6 pHचं पाणी होतं. बिस्लरी टाईप पाणी आमच्या शहराचं होतं. दुसऱ्या मजल्यावर पाणी पुरवठा होत होता. पण ह्या 2016 नंतर ह्या शहरात जवळ भुयारी गट योजनेची स्कीम चालू केली. आणि ती चालू करत असताना केल्यावर ती अर्धवट स्कीम राहिलेली आहे. ती करत असताना त्या पाईपलाईन्सच्या सगळ्या लिकेज पाईपलाईन झाल्या आणि ते लिकेज काढले नसल्यामुळं ते पाणी सगळं गटरचं पाणी त्या पाईपलाईनमध्ये मिसळायला लागल्यामुळं ह्या सगळ्या शहराचा या 5-7 वर्षात आरोग्याची समस्या बिकट झालेली आहे. डेंग्यूसारखे आजार आहेत, हे जे पोटांच्या लोकांची तक्रार आहेत. त्यामुळं हे स्कीमच सक्सेस झाली नाही. आणि आता जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीच्या स्कीम आहेत ह्या सगळ्या. त्या स्कीमाचं सुद्धा
नदीपासून जवळजवळ 9-10-15 किलोमीटरवरनं इस्लामपूरला पाणी आणलेलं आहे. आणि त्या पाईपलाईन म्हणा सगळे हे जीर्ण झालेलं आहे यांची. ह्या नवीन स्कीम आपल्याला करायला लागतील. ह्या शहराला 24/7 पाणी पुरवठा स्कीम मंजूर जयंत पाटील साहेबांनी केलेली आहे. तर ती केल्यामुळं ह्या सरकारचा केंद्र सरकार त्यांचं आहे, महाराष्ट्रात आहे, नगरपालिका बी त्यांच्याच ताब्यात होती. पण त्या ह्याच्यावर 2 रुपयेसुद्धा तिने अनुदान पैसे दिले नाहीत निधी. त्यामुळे ती स्कीम एक पाठीमागे राहिली. 24/7 जर ती पाण्याची स्कीम म्हणजे कॉक फिरवलं की लोकांना पाणी द्यावं. मग त्यात पाण्याच्या 7 टाके आहेत, 10-15 किलोमीटरच्या पाईपलाईन आहेत. पण ती निधी अभावी ती रखडलेलं आहे काम. पण मग हे जेव्हा गेल्या 5-7 वर्षामध्ये सगळा घोळ झाला, 9 वर्षाला 5 वर्ष त्यांची आणि 4 वर्ष प्रशासक राजवट. मग अशा वेळेला जे आत्ता नगरसेवक होते, तुम्ही एकत्र येऊन काय त्याच्यावर बोलणं किंवा त्याच्यावर काही त्याच्यावर काही पर्याय होत होतं ना. आमचे तसं बहुमत आमचंच होतं, नगराध्यक्ष त्यांचे होते. पण त्या ज्या भुयारी गटर योजना जी होती ती करतानाच जिथं सेवरेज टँक पाणी साठवायचं हे होतं तसं उलटं करत यायला पाहिजे होतं. हिनी गावातनं उलटं गेलं, त्या जागा ताब्यात नव्हत्या. जागा सरकारनं परत असं काम चालू झाल्यावर सांगितलं, जोपर्यंत तुम्ही त्या टँकच्या जागा पाणी सोडायच्या जागा खरेदीपत्र घेत नाही तोपर्यंत स्कीम बंद करा. अच्छा. मग ती थांबलंच. 2 वर्ष झालं ती कम्प्लीटच काम थांबलं. त्या जागाच ताब्यात नाहीत. बापरे. मग आता शून्यातनं सुरुवात करायला नाही. त्या जागा खरेदी ताब्यात घ्यायच्या. त्यांच्या लोकांचं आता निम्म्या खरेदी आहेत, काय अजून कोर्ट मॅटर अडकलेले आहेत. त्या झाल्यावर ती चालू होणार भुयारी गटर योजना. हे झालं पाणी प्रश्नाबद्दल. हे झाल्यानंतर पाणी यायला लागेल तुमच्याकडे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो शेतीचा. तुम्ही स्वतः शेतकरी आहात, शेती आहे तुमची आणि तुम्ही शेती करतातच आहात. आता या आजूबाजूची परिस्थिती काय आहे शहराच्या? शेतीची परिस्थिती कशी आहे आणि आता काय करायला? शेतीची परिस्थिती अतिशय चांगली आहे तालुक्याची. आदरणीय जयंत पाटील राजकारणात आले. आदरणीय राजाराम बापू पाटील यांचं निधन 83 साली झालं आणि ते अचानक त्यांना शाळा सोडून इंजिनिअरिंगसाठी ते इंग्लंडला गेले होते. आणि ते गेल्यावर लगेच बापूंचं निधन झालं. त्यामुळं त्यांना राजकारणात ह्या तालुक्यातील ज्येष्ठ जे लोक होती तिने, तुम्ही आता बापूंच्या पश्चात तुम्ही इथे यायला पाहिजे, साहेब आले. मग तिने आल्या काय केलं असेल ते राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले. आणि ह्या तालुक्यातल्या ज्या जमिनीला पाणी नव्हतं त्या तालुक्यातल्या सगळ्या इरिगेशन स्कीम तिने पहिली हातात घेतल्या. बरोबर. आणि प्रत्येक गावात तिने इरिगेशन नदीवरून पाण्याची सोय केली. ज्या लोकांना 10 पोती 20 पोती ज्वारी होत होती, याच्या पलीकडे काय होत नव्हतं, त्या सर्वसामान्य कुटुंबाचं 200-200 टन 100-100 टन 300-300 टन ऊस जायला लागला. हे 89 सालापासून. बरोबर. इस्लामपूर शहराला 90 साली तिने पाणी आणलं. 2-2.5-3 हजार एकराची स्कीम केली पाण्याची शेतीसाठी. आणि त्यामुळे तिथला कायापालटच झाला. ह्याच्या अगोदर ज्वारीचं 10-20 पोत्यानं 30-40 पोत्यानं काही मिळत नव्हतं. 200 टन 300 टन ऊस व्हायला लागला. पण हे कधीची गोष्ट आहे? हे 90 सालाला पाणी आलं इस्लामपूरला. तेव्हाची ती गोष्ट आहे. तेव्हा तो एक क्रांतीच होती एक प्रकारची. 90 साली. आता परिस्थिती काय आहे? आता पाणी त्याच्यावर चालू आहे ना. 1 नंबर स्कीमा चालल्यात. त्यामुळं लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. तालुक्याचा सगळ्या कायापालट झाला. मार्केट वाढलं, शहर वाढलं. प्रत्येक तालुक्यातून खेड्यातून लोकांचं एक कुटुंब इस्लामपुरात राहायला आलेलं आहे. त्यामुळे या शहराची वाढ झपाट्याने झालेली आहे. इथं चांगलं हवामान चांगलं आहे शहरात. पाणी पुरवठ्याच्या स्कीम चांगल्या पद्धतीने आहेत. त्यामुळे हे शहराचं मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकांना मला माहीत नव्हतं, अनेकांना माहीत नसेल, पण मी जेव्हा इथं आलो गावात आणि चौकशी करायला लागलो तुमच्याबद्दल, तर मला असं कळलं की दादा आज पण स्कूटीवरनं फिरतात, मोटरसायकलवरनं फिरतात, गाव या गल्लीतनं त्या गल्लीत जातात, फिरत राहतात, 4 व्हीलर वापरत नाहीत. का असं का? नाही, ते काय आहे, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. मोटरसायकलवरनं फिरल्यामुळं तसा जनतेचा सर्वसामान्य माणसांचा संबंध येतो आपला. ना 4 चाकीतनं बसून काचा वर करून तुम्हाला कोण बघणार नाही. म्हणजे आता गावातनं जाऊन परत येऊस्तो जवळ 5-50 लोक भेटतात, त्यांच्या अडीअडचणी
आपल्याला कळते, आपलं काय असेल ते त्यांना बोलता येतं, त्यामुळे ते लोकसंपर्क जास्त होतो, चांगला वाढतो. बर, तुम्ही जेव्हा आता या अशा गाडी घेऊन चक्कर मारता गावामध्ये, लोकांच्या काय अडचणी येतात, काय बेसिक प्रश्न काय आहेत त्यांचे? लोकांचे काय आहे, लोकांना आपण भेटत असताना सर्वसामान्य माणसाला, प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे बाबा ह्या माणसाबरोबर आपण बोललं की चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील, आपलं काम होईल. पुढल्या माणसाला असं वाटलं पाहिजे की ह्यांना आपल्याला भेटताना काय त्यांना संकोच वाटत नाही, आपण ह्या पद्धतीने राहिलो तर ते प्रामाणिक आपल्याला काय असेल ते आपल्याला लोक कामं सांगतात, आपल्या जवळ येतात. बर, आताचे लोक तुम्हाला भेटतात, काय कामं असतात त्यांची? काय असतात छोटी मोठी? आता छोटी मोठी काम आहे. काम काय आहे, जनतेचं काम होत असेल तर ते आपल्याला कोण सांगायचं, बिल भरायला काय सांगायला लागतं का कोणाला? त्यांचे ते जाऊन बिल भरतात. आपल्याकडे माणसं येतात का, एखादी अडचण आली नगरपालिकेत, एकाला घरपाळा ज्यादा आला, पाणीपट्टी जास्त आली, त्याचं गटर तुंबलं असेल, त्याला पाणी येत नसेल, त्याच वेळेला लोक आपल्याला सांगायला, त्या आल्यावर त्यांचं कामाचं आपण निरसन केलं पाहिजे, त्यांचं काय असेल ते प्रश्न सोडवला पाहिजे. मग सत्तेत राहून निवडून तुम्ही उपयोग काय नाही झालं तर. आणि माणसाने काम आपल्याला सांगण्यापेक्षा आपल्याला समोर दिसतंय ती तिने सांगायची अगोदर आपण केलं पाहिजे. मग सार्वजनिक स्वच्छतेचा विषय असो, पाणी पुरवठ्याचा विषय, खराब पाणी येत असेल, कमी दाबाने येत असेल, तिने आपल्याला सांगायची अगोदर ती येत असेल ते आपण केलं पाहिजे. वा, हे किती आदर्श आहे खरं तर. इतक्या या 40 वर्षांमध्ये तुम्ही, तुमचा राजकीय गुरु कोण आणि त्यांनी तुम्हाला काय कानमंत्र दिला होता जो तुमच्या आयुष्यभर उपयोगी पडला? नाही, माझे तसे राजकीय गुरु आदरणीय या नगरीचे, ज्यांनी ह्या 1985ला सत्ता परिवर्तन केलं, सत्ता आली, गेली जवळजवळ 1960 पासून 25 वर्षे जवळजवळ विरोधकांची सत्ता होती. पण 85ला जे एवढं मोठं यश आलं, 31 पैकी 29 निवडून आले आमचे लोक. त्यावेळेचे शिल्पकार आदरणीय माजी नगराध्यक्ष महादेव बाळाराम कोरेअप्पा म्हणून होते. त्यांनी ह्यात लक्ष घातल्यामुळं, जयंत पाटील साहेबांनी ह्यात लक्ष घातल्यामुळं ह्या शहरातील त्यावेळची, त्या काळातले 85 युवक, विजयभाऊ पाटील असतील आमचे माजी नगराध्यक्ष, अशोकदादा पाटील माजी नगराध्यक्ष असतील, BA पाटील माजी नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष असतील, ह्या जुन्या ज्येष्ठ लोकांनी हे सत्ता परिवर्तन त्यावेळेला घडवून आणलं 85 साली. आणि त्यावेळेपासून आज तागायत जवळजवळ 20-30-35 वर्षे तर ह्या साहेबांची आमच्या सत्ता आहेत. बरं, थोडासा विचार करून दादा या प्रश्नाचं मला उत्तर द्या की आपण ज्या व्यवसायात जातो तो व्यवसाय आपल्याला काहीतरी शिकवत असतो. आता मी पत्रकार होतो, तो पत्रकारितेत गेल्यानंतर 4 गोष्टी मी शिकलो, बोलायचं कसं, वागायचं कसं, लिहायचं कसं. उदाहरणार्थ तुम्ही या व्यवसायात 40 वर्ष, म्हणजे राजकारणामध्ये 40 वर्ष आहात, तुम्हाला राजकारणात काय शिकवलं, काय शिकलात तुम्ही? राजकारणात राजकारण हे समाजसेवा, लोकांची कामं होण्यासाठी, लोकांच्या अडीअडचणी सोडून घ्यायसाठी राजकारणाचा उपयोग मी या 30-35 वर्षापूर्वीपासून केला. मी तिथं जाऊन काय 2 रुपये मिळवायचं, 2 रुपये व्यवसाय म्हणून असा कधी एक विचार केला नाही. कधी नाही. काय प्रश्न नाही. आमची नगरपालिका छोटी होती, आत्ता मोठी झालेली आहे. पहिल्यापासून लहान नगरपालिका, पुन्हा मुंबईसारखी नाही. आणि इथं त्यावेळेला काय वाटायचं की बाबा आपल्या भागातला विकास झाला पाहिजे, या वार्डात असेल त्या वार्डात 5 वर्षे काम झालं पाहिजे. आणि आम्ही निवडणूक झाली की पुढल्या पंचवार्षिकाला आपण यावं हे दृष्टी डोळ्यावर ठेवून आत्तापासून पुढच्या पंचवार्षिकीची जुळणी करायची, चांगलं काम करायचं. आणि तिथं मिळून किती मिळणार आहेत येते मग त्या 10 लाखाचं काम असतं, तो माणूस देऊन आणि त्याचे करून ती क्वालिटी ती होत नाही अजिबात. ते हे अशी जर माणसं होती 40 वर्षापूर्वी, नाही कसं आहे, दुसरे व्यवसाय धंदे, शेतीवाडी आमची चांगली आहे, धंद्यासाठी ठिकाण चांगली आहे, धंदे व्यापार चांगला आहे. त्यामुळं आम्हाला तिथं जाऊन मिळवावं असं काय कधी काय वाटलं नाही काय अजिबात. लोकांची कामं झाली ही आणि ते घडत गेलं सगळं, म्हणजे असं करायचं म्हणून काय नाही. पण ह्या इतक्या वर्षात काय बदललं मग राजकारणात असं वाटतं तुम्हाला की पूर्वी हे होतं हे फार चांगलं होतं, आता हे बदललंय? नाही, आता कसं त्याचं हेच बदललं आहे. काय? प्रत्येकाला माणसाला वाटतं की नगरसेवक तिथं गेल्यावर
म्हणजे काय आहे एवढा आहे, पण ते आता झाले ज्याला त्याला झाल्याशिवाय ती कळत नाही. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे लोकांचा असा गैरसमज आहे की नगरसेवक झाल्यावर तिथं काय तर भरपूर मलिदा मिळणार असेल, हो, पण असं नाही. पण तसं आहेच की दिसतंय की दादा. नाही, त्याला काय, त्याला मोठ्या नगरपालिका आहेत. आमची नगरपालिका इतकी मोठी नव्हती आतापर्यंत. आता ह्या 10-15 वर्षाच्या काळात आमचं बजेट चांगल्या प्रकारे झालं. छोटी नगरपालिका होती, 2-2.5 हजार प्रॉपर्टीचं गाव होतं आमचं 85 साली. आता 30-35 हजार प्रॉपर्टीचं गाव झालंय आता. पण तुम्हाला असं वाटतं की आता राजकारणाचा स्तर खाली जायला लागलाय, प्रायोरिटी बदलायला लागल्यात, हेतू बदलायला लागले, असं वाटतं तुम्हाला? बदलायला लागलेत म्हणजे हे म्हणजे एकनिष्ठपणा राहिला नाही राजकारणात. बरोबर. म्हणजे आज सकाळी एक बोलतोय माणूस, दुपारी एक बोलतोय, संध्याकाळी एक बोलतोय. कवा कोण बदलल काय म्हणजे सांगता येत नाही. ह्या सिच्युएशन बद्दल माझे 2 प्रश्न आहेत. एक, तुम्हाला असं वाटतंय का की राजकारणात येण्यापूर्वी खरंच राजकारणाचं शिक्षण द्यायला पाहिजे? राजकारणाचा वेगळा एक खरंच त्या उमेदवाराला शिक्षण दिलं पाहिजे असं वाटतं? दिलं पाहिजे असं वाटतंय मला. त्याच्यापेक्षा असं म्हणायचं आहे की ज्याला चांगली बुद्धी आहे, जो चांगला बाहेर 2 रुपये मिळवायची तिची चांगली कॅपॅसिटी आहे, त्या लोकांनी चांगल्या प्रकारे ह्या नादाला न लागणं चांगलं. म्हणजे चांगली बुद्धी आहे बरोबर त्याला. ह्याच्या अगोदर कसं होतं, आपल्या मागल्या 30-40 वर्षापूर्वी 2-4 जण भाव असतात, ते एकत्र असतात, सगळी बाकीची कष्ट करतात, शेती करतात, व्यापार करतात, आणि एखादा भावाला ते मोकळा सोडून ते आपला राजकारणात सोडतो, आपल्याला घराला शोभा, ह्या अशी पहिली संकल्पना होती. आता त्या पद्धतीचं ते राहिलेलं नाही. आता हे सगळं तुमचं कम्प्युटरचं युग, हे मोबाईलचं, इंटरनेट, ही सगळा अभ्यास यायला पाहिजे. बरोबर बरोबर. त्यामुळे ते हुशार माणसाशिवाय हा धंदा राहिला नाही. शिक्षणच पाहिजे चांगलं आता पाहिजे. त्यासाठी तुम्हाला असं काय वाटतं, शिक्षणामध्ये काही बदल करायला पाहिजेत काय, किंवा काही शाळांमध्ये काही सुधारणा करायला पाहिजेत काय, काही बदल? नाही, तसा बदल चांगल्यापैकी झालेला आहे. आता नवीन तरुण पिढींचं लक्ष त्याकडे जास्त आहे शैक्षणिक बाबतीत, आणि त्या पद्धतीने ही तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे इथं सगळ्या शैक्षणिक सोयी झाल्यात. आपल्या इस्लामपुरात सगळ्या प्रकारे 2-4 प्रकारे इंजिनिअरिंग कॉलेज, चांगल्या पद्धतीचे कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, MBBS कॉलेज आहे, BMS कॉलेज आहेत, BEd कॉलेज, DEd कॉलेज, नर्सिंग कॉलेज, सगळं आहे सगळं. आणि त्यामुळे प्रत्येक ह्या भागातल्या आपल्या तालुक्यातला सगळा भाग हा इरिगेटेड भाग असल्यामुळं, सुजलाम सुफलाम असल्यामुळं सगळ्या लोकांची आर्थिक परिस्थिती आता भागातल्या आमच्या तालुक्यातल्या लोकांची अतिशय चांगली. आपल्या सोसायटीमध्ये एक वेगळ्या प्रकारचे स्तर आहेत. एक मुलांचा स्तर आहे, लहान मुलांचा, त्यांचं म्हणणं वेगळं असतं, त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात. एक स्त्रियांचा आहे, महिला वर्ग आहे, की महिलांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. आणि एक वृद्धांचा वर्ग आहे, जो वृद्ध लोकांचे अडीअडचणी वेगळ्या असतात. तुम्ही गावातनं फिरत असता, लोकांशी बोलत असता, महिलांच्या काय अडचणी आहेत, महिलांना काय हवंय का आता येत्या काळामध्ये, आपल्या गावामध्ये काय असायला पाहिजे का महिलांसाठी, असं वाटतं का तुम्हाला? नाही, महिलांना, गावातल्या सर्व प्रकारच्या महिलांना, प्रत्येक महिलांना, लहान मुलांना वाटत असते की आपल्या गावात चांगले उद्यान असायला पाहिजेत, चांगले प्रशस्त लोकांना बसायला, उठायला, फिरायला चांगल्या पद्धतीने बागा पाहिजेत. परत त्या बागात आम्ही ज्या केल्या होत्या त्या 2016 अतिशय चांगल्या बागा होत्या. अंबिका उद्यान म्हणून आमच्या इस्लामपुरात मध्यवर्ती ठिकाणी होतं. त्या म्हणजे म्युझिकल फाउंटन होता, रेल्वे गाडी होती, गिर्यारोहण पर्वत होता, अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे बागा होत्या. तर ह्या प्रशासक राजवटीमुळे, ह्या विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे ह्या तिन्ही बागा आज बंद अवस्थेत आहेत. अरे बापरे. सगळ्या चांगल्या प्रकारे बागा असणाऱ्या. आता ह्या बागा, हे सगळं पूर्व वैभव 2016च्या पूर्वीचं जर जे होतं ते मिळवायचं झालं तर वर्षभर ह्या गोष्टीला लागणार. आता हे सगळं पूर्वता करायचं म्हटलं तर इथं, आणि मग ह्याच्यात भर करत असताना त्याला निधीची कमतरता आहे, पैसे मिळायला पाहिजे. 24/7च्या योजनेला जवळजवळ 70-80 कोटीची स्कीम आहे. पाणी पुरवठाच्या स्कीमा जवळजवळ 30 वर्षापूर्वीची आहेत. त्या पाईपलाईन्स खराब होत आलेल्या आहेत. नदीपासून पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकल्या पाहिजेत.
तेच ते आहे, बेसिक सगळं आहे. खर्च हा सगळा खर्च आणि हा गावाची अवस्था हा एक भाग झाला जो आता तुमच्यासमोर मोठं आव्हान आहे सगळं करणं. मला असा एखादा किस्सा सांगाल का तुम्ही की या इतक्या वर्षामध्ये नगरसेवक असताना म्हणा किंवा तुम्ही एक टर्म नगराध्यक्ष पण होता, तो पण किस्सा मला आवडेल की तुम्ही नगराध्यक्ष कसे झाला, अगदी एक मताच्या फरकाने तुम्ही झाला होता, तो आपण नंतर येऊ त्याच्याकडे. पण तुम्ही जेव्हा लोकांना भेटत असता, लोकांमध्ये मिसळत असता, लोक तुम्हाला काही सांगत असतात, बोलत असतात, काही किस्से घडतात आणि आपण ते विसरू शकत नाही. एखाद्यानं मदत मागितली असते, एखाद्याची अडचण झालेली असते आणि आपण ती सोडवतो आणि आपल्या लक्षात राहत होते की अरे असं घडलं आणि मला बरं वाटलं की मी ते करू शकलो. असं काही सांगू शकाल किस्सा? नाही, नगरसेवकच्या या 25-30 वर्ष या काळात आम्हाला अशी कधी अडचण वाटली नाही. बरं. वर आदरणीय जयंत पाटील साहेब महाराष्ट्रात मंत्री आमदार असल्यामुळं पैशाची कमतरता आम्हाला 25-30 वर्षात कधीच पडली नाही. त्याने आपण इथनं आम्ही करून पाठवायचं आणि तिने आम्हाला मंजूर करून द्यायचं. 2016 साली तिने 27 कोटी रुपयेचा रस्त्यासाठी एकाच वेळी चेक आणून दिला. चेक पैसे आणून दिले, चेक मंजूर कर चेकच आणून दिला. ते पैसे ह्या विरोधकांनी रस्त्याचे थांबवून अंडरग्राऊंडसाठी वर्ग केले. बर. 27 कोटीचे 40 कोटी रुपये झाले होते, व्याजासकट झालेत. त्यातले 10 कोटी रुपये सुद्धा खर्च सरळ झाले नाहीत अजून ह्या 9 वर्षात. बापरे. पैसे असून खर्च केले नाहीत, करता आले नाहीत. त्या जागा सेव्हरेज टँकच्या जागा ताब्यात नसल्यामुळं शासनानं सांगितलं पहिल्या जागा ताब्यात घेतल्याशिवाय तुम्ही काम चालू करायचं नाही. निधी आहे का परत गेला? आहे की निधी अजून. अच्छा. ती जयंत पाटील साहेब काय करत होते, जे जे महाराष्ट्रात चांगलं होतंय, चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या मतदारसंघात याव्या अशी त्यांना पहिल्यापासून त्यांची इच्छा होती. म्हणून तिने गोव्याला एक पणजीला एक शॉपिंग सेंटर, मार्केट, बाजार तिने बघितला होता आणि त्यांना ते चांगला पसंत पडल्यावर तिने इस्लामपुरात नगरपालिकेच्या नगरसेवकांना सांगितलं की असं असं मला ते चांगलं दिसते, तुम्ही जाऊन ते बघून या. मग ते बघून आल्यावर म्हणजे अतिशय मोठा 5-7 मजलीचा तो बाजार होता, म्हणजे त्याच्यावर पार्किंगची सुद्धा सोय होती. त्या पद्धतीने ते बघून आम्ही काम इथं चालू केलंय. बरं. इथं चालू केलंय? चालू आहे, पण ती वर्ष झालं पायाच काढतात अजून. बरं. म्हणजे खुदाईच चालली आहे तिची. बरं. चांगलं आहे ते, मोठं काम 70-80 कोटीचं काम आहे. निधी जसा उपलब्ध होईल तसं ते काम चालू. या सगळ्या 40 वर्षांमध्ये तुमच्यावर तुम्हाला न आवडलेला एखादा आरोप आहे का कुठला, की जो काम करताना माझ्यावर हा आरोप झाला पण मला तो आवडला नाही, असं काय झालं कधी? नाही. आरोप त्रास झाला कुठल्या आरोप? नाही, आरोप करायचा मी काय सत्तेत फक्त 1-1.5 वर्षच होता, पदावर होतो. तो सोडा की तो सोडून आणि मग नगरसेवक असताना म्हणूनच माझा काय आरोप होण्याचा प्रश्न नाही. काम करायचं काय, कुठं आपल्याला काय भ्रष्टाचार करायचा नाही, केला नाही, कुठं काय केलं, त्यामुळे आरोप होण्याचा काही प्रश्नच नाही. वा. अजिबात. वा. आपल्या प्रभागात जास्तीत जास्त विकास कसा होईल, नगरपालिकेतनं येताना झाडावरून पडताना पाला तर घेऊन पडलं पाहिजे, वार्डात काहीतरी घेऊन यायला पाहिजे. जास्तीत जास्त काम आपल्या वार्डात झालं पाहिजे. तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला आवडतील अशी काय कामं केली तुम्ही की मला अभिमान मी हे सांगितलंय, मी हे केलंय? हो, सगळ्या वार्डात म्हणजे इथं जी आता शेजारी टाकी आहे त्याला पाण्याची टाकी, 7.5 लाख लिटरची पाण्याची टाकी त्या काळात आमच्या झाली आणि त्यामुळे ह्या प्रभागाचा भागातला पाण्याचा प्रश्न मिटला. हे माळच आहे सगळं. बर. त्यामुळे 7.5 लाख लिटर सकाळी, 7.5 लाख लिटर संध्याकाळी पाणी मिळतं. अरे बापरे. त्यामुळे पाण्याची आणि आता ते कसं आहे, जसा विस्तार वाढेल तसं आता ती कमी पडायला लागली ती सुद्धा पाणी. बरोबर आहे. होय. त्यामुळे 24/7 योजना चालू झाली पाहिजे. त्यात पाण्याची आणि 7 टाक्या होत्या, पाईपलाईन नवीन होत्या, गावाची वाढ झपाट्यानं आहे. बर. होय, अगदी गावाचं नावच तसं आहे. झपाट्यानं वाढ होत्या आणि चांगल्या प्रकारे, आणि हवामान अतिशय चांगलं आहे शहराचं. महापूर बिवर असला काही प्रश्न नाही, अजिबात काही नाही. त्यामुळे तालुक्यातल्या सगळ्या लोकांचा ओढा इस्लामपूर शहरात राहावा असलेलं वास्तविक चांगलं. बरं. मग शैक्षणिक बाबीत सगळं त्यांना मदत. आता हे आम्हाला आनंदराव दादा कळले आम्हाला तुमचं एकूण कामकाज आणि इतका अनुभव. व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही कसे आहात? म्हणजे हे झालं कामाचा भाग. तुम्ही जेव्हा घरी येता तुमचं दिवसभराचं दिनचर्या काय असते? नाही, दिवसभराची म्हणजे तसं आम्ही सुखी समाधानी आहे, सगळं व्यवस्थित आहे. 1 मुलगा, 3 मुली, 2 मुली डॉक्टर आहेत, BEd आहे, सगळं व्यवस्थित त्यांच्या घरात आहेत.
अतिशय चांगला आहे. आणि आमच्यावर जे संस्कार झाले आदरणीय राजाराम बापूंच्या पासून जयंत पाटलांच्या पासून एक आदर्श नेतृत्व, त्यांच्या बरोबरीने त्यांना त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न आमच्या कुटुंबानं आत्तापर्यंत आम्ही केला आहे. आपल्या कुठल्या प्रकारचा डाग येऊ नये, सार्वजनिक काम करता आपली कुठली चूक होणे, आपल्याकडून कोणावर अन्याय होणे ही दक्षता आतापर्यंत आम्ही घेतलेली आहे. राजकारणातली सगळ्यात आवडती गोष्ट काय आहे तुमची? म्हणजे काय आवडतं राजकारणामधलं, किंवा काय असं वाटतं की हे राजकारण जॉईन केलं बरं झालं, मला हे जास्त आवडतं राजकारणामधलं? काय याच्या त्याच्या कल्पना राजकारणात वेगळ्या आहेत. बरं. माझी कल्पना राजकारणामुळं सर्वसामान्य माणसांचं काम व्हायला पाहिजे, समाजकारण व्हायला पाहिजे. आणि जे जे कोण दाद घेत नाही त्यांचं पहिलं काम झालं पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार करायची कॅपॅसिटी पाहिजे आहे. तो नगराध्यक्ष होण्याचा काय किस्सा होता सांगा ना मला. 98 साली समीकरण असं होतं की 12-11चं समीकरण होतं. एका बाजूचे 12 होते आणि आमचे 11 होते. त्या ह्याच्यातनं ते एक मत मला एक मतानं तुम्ही मिळालं. हां, ते कसं काय मिळालं? त्या व्यक्तीचं माझ्यावर प्रेम होतं, त्या प्रेमापोटी तिने मला. पण आपण जे टीव्हीत म्हणतो की राजकीय कट कारस्थानं झाली असतील, असं काय झालं नाही? नाही, काही नाही झालं. असं काय झालं नाही, केवळ प्रेम तुमच्यावरचं. हो. मग आता जो एक शह चाललेत, पक्ष बदल चाललेले आहेत, या पक्षातनं त्या पक्षात बऱ्याचदा मित्रपक्ष असतात पण एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या जातात. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे राजकारण फार गडबड चाललंय असं वाटत नाही आता? हो, आता तसेच प्रकार आहे. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक बोलतात. काय म्हणजे पक्ष निष्ठा बिष्ठा असं काय राहिलेलं नाही. पहिले सारखं पार्ट्या बदलणं ही सुद्धा काय म्हणजे बरोबर नाही दिसत. तसं लोकांना कंटाळा येतोय त्याचा, लोक विश्वास ठेवणार नाहीत. अशा वेळेला राजकीय लोकांसाठी, म्हणजे मला माहिती आहे की हा प्रश्न खूप मोठा आहे, पण तुम्ही जिथं काम करताय, ज्या पालिकेसाठी काम करताय, तिथं तेवढ्या पुरतं का असे ना, पण काहीतरी एक नियमावली घालून दिली पाहिजे का? काहीतरी एक SOP असायला पाहिजे का वागण्याची, वर्तनाची, बोलण्याची? असं वाटतं राजकारण जरा नीट करण्यासाठी. हो, चांगलं वागलं तर लोक पुढल्या वेळेला विचार करतील तुमचा. तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही काम केलं, त्यानं तुमच्या विश्वास ठेवून तुम्हाला ते लोकांनी पाठवलेलं असते जनतेनं आपल्या तिथं, त्यांच्या विश्वासाला साथ राहून आपण काम केलं पाहिजे नगरपालिकेत. आणि दिलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आजचा दिवस उद्या नाही. उद्या खरं. त्यामुळे ते कामच केलं पाहिजे. तुम्हाला दिलंय तर ते काम सोडून दुसरा उद्योग करण्यात काय पॉईंट नाही. शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबू. तुम्ही आता आजोबा पण झालेला आहात आणि ती पिढी फार महत्वाची आहे. जी तिसरी पिढी आहे पुढची, ती पिढी आता इथं मोठी होती आहे आपल्या गावामध्ये, पुढे त्यांचं भविष्य बघायला पाहिजे. त्यांच्यासाठी काय वाटतं तुम्हाला? आपण जर या गावामध्ये असू तर त्या पिढीच्या अनुषंगानं काही बदल करायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? ती पिढी इथं राहावी म्हणून. नाही, त्यांनी ह्या पिढीनं काय त्या नातवंडांनी म्हणा सगळ्यांनी त्यांचं उच्च शिक्षण घ्यावं. त्यांनी आता शिक्षणाशिवाय राजकारणात सुद्धा पर्याय नाही. नुसता न शिकणाऱ्याचं काम राजकारणात नाही राहणार. तुम्ही शिकलंच पाहिजे त्याला. होय. आणि शिकून तुम्हाला कुणाला काय करायचं असेल त्याने राजकारण करावं, पण पहिल्या आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. या पिढीनं राजकारणात यावं असं वाटतं तुमच्या? नाही, हा त्यांचा कर्तबगारीचा प्रश्न आहे. शिकून तिने राजकारणात यावं. बरं, आधी शिकावं, अगोदर शिकावं, पहिलं चांगलं उच्च शिक्षण घ्यावं, परत काय करायचं असेल तिने तो ठरवून मुद्दा करता येईल. हो, करता येईल. दादा, तुम्ही आता नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार म्हणून आहे. हो. तर नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला आता या गावाचं भविष्य काय दिसतं तुमच्या डोक्यात? या गावाबद्दल आता काय पुढं प्लॅन काय आहे? गुरुनेश्वरचा विकास करणं हे माझं प्रथम प्राधान्य राहील. या शहरात सर्वसामान्यांसाठी घरकुल योजना चांगल्या प्रकारे माझ्या कारकिर्दीत मी राबवीन. बरं. या शहरात राजाराम बापू नाट्यगृह एक अतिशय चांगली देखणी इमारत होती. ती आज पूर्णत्वास मोडकळीस आलेले आहे. त्या राजाराम बापू नाट्यगृहाचं नवीन ह्याच्यात रूपांतर करून एक चांगलं या शहराला संस्कृत थिएटर होईल. ती प्रायव्हेटीनं त्याचं काम करण्यात येईल. या शहरात
इस्लामपूर शहरात नाविन्यपूर्ण बचत गटाच्या महिलांच्या बाबतीत महिलांना सुद्धा सुखसोयी देण्याचं काम ह्या शहराच्या ह्याच्यात आम्ही चांगल्या प्रकारे करू. बरं. वा दादा, मला तुमच्याशी बोलून फार छान वाटलं. तुमच्या या नव्या मोठ्या इनिंगला खूप शुभेच्छा. सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होत आणि योग्य ते घडल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा भेटूच तुम्हाला सुद्धा. तुम्ही आवर्जून वेळ द्याल त्याबद्दल खरंच आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. आणि एका राजकीय व्यक्तिमत्वाची अराजकीय मुलाखत घेण्याचा हा प्रयत्न आहे, ज्यातून ती व्यक्ती विचार कसा करते, त्या व्यक्तीला काय वाटतं आजच्या राजकारणाबद्दल, पक्षापलीकडं, हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. मित्रमंडळाला जरूर सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड आवडला असेल तर इतरांनाही पाठवा. दादा, मनपूर्वक धन्यवाद. थांबतो. थँक्यू.